नमस्कार, आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। दुसरे लग्न करून रुखसारने ठेवला होता रिहानवर विश्वास। बेसावधपणे झालेल्या भांडणात रुखसारचा झाला घात। खून करून फरारी झालेल्या रिहानला अखेर जन्मठेपेची शिक्षा आणि 1 लाखाचा दंड। अतिरिक्त सत्र न्यायाधीशांचा निर्णय। गाडेगाव रोड लगतच्या 100 फुटी रस्त्यावर घडली होती खुनाची घटना। नमस्कार, मी नीता देव, आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। ख्वाजू उर्फ रिहान सलीम मुलानी, वय 27, राहणार पठाणगल्ली सांगोला असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे। तर रुखसार अलीम मुलानी, वय 28, राहणार गाडेगाव रोड बार्शी मयत झालेल्या महिलेचे नाव आहे। मयत महिलेची आई जुबेदा हुसेन खान, वय 63, राहणार गाडेगाव रोड बार्शी यांनी या प्रकरणी फिर्याद दिली होती। दिनांक 9 एप्रिल 2021 रोजी सायंकाळच्या सुमारास ही खुनाची घटना बार्शीतील उपळाई रोड भागातील 100 फुटी रोड येथे उघडकीस आली होती। दंडाच्या रकमेपैकी 90,000 रुपये मयत महिलेच्या 2 मुलांमध्ये देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। आता ऐकूयात सविस्तर घटना। फिर्यादीची मुलगी रुखसार हिचे बार्शीतील बारंगुळे प्लॉट येथील अलीम नजीर मुलानी यांच्यासोबत 10 वर्षापूर्वी लग्न झाले होते। त्यांच्यापासून रुखसार हिस अब्बास व उमेर अशी 2 अपत्ये आहेत। अलीम यास दारूचे व्यसन होते। संशय घेऊन तो पत्नीस मारहाण करीत असे। नंतर पत्नीला सोडून तो बार्शीतून निघून गेलेला होता। त्यामुळे रुखसार ही तिच्या 2 मुलांसह तिच्या आईकडे राहत होती। घटनेच्या 3 महिन्यापूर्वी रुखसार कामाच्या शोधात सांगोला येथे गेली होती व तेथे हॉटेलमध्ये काम करत होती। ट्रक ड्रायव्हर असलेल्या रिहान उर्फ ख्वाजा मुलानी, वय 27 या युवकाचे रुखसारवर प्रेम संबंध निर्माण झाले। रुखसारने रिहानशी आईची ओळख करून दिली व तो तिच्या 2ही मुलांना सांभाळण्यास तयार असल्याचे आईला सांगितले। आई महिनाभर मुलीकडे राहून बार्शीला आल्यानंतर आठवडाभरानंतर रुखसार तिची मुले व रिहानला बार्शीला घेऊन आले। रिहान सोबत लग्न केले असल्याचे रुखसारने आईला सांगितले। ते गाडेगाव रोडला भाड्याने राहू लागले। त्यांनी 2ही मुलांना मदरसात दाखल केले। दिनांक 8 एप्रिल 2021 रोजी फिर्यादी आई मुलीकडे गेली असता रुखसार व रिहान मध्ये वाद चालू होता। रिहान फोन वापरू देत नाही, तिच्या चारित्र्यावर संशय घेतो असे रुखसारने आईला सांगितले। वाद मिटवून त्या स्वतःच्या घरी गेल्या। दुसऱ्या दिवशी त्या मुलीच्या घरी गेल्या असता घर बंद होते। उघडून पाहिले असता मुलीचा खून झाल्याचे त्यांना आढळले। त्यानंतर त्यांनी रिहान विरोधात खुनाची फिर्याद दिली। तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांनी तपास करून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले। अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश RM कुलकर्णी यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली। यात सरकार पक्षातर्फे 12 साक्षीदार तपासण्यात आले। गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपी रिहान मुलानी यास दोषी धरून जन्मठेप व 1 लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली। सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट दिनेश देशमुख यांनी काम पाहिले।